ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज प्रत्येक पक्ष जे आहे ते प्रचार रॅलीमध्ये पाहायला मिळतं। आज सुपर संडे असल्यामुळे मतदारापर्यंत अनेक जे आहे ते राजकीय लोक पोहोचताना पाहायला मिळतात। आपण सध्या ठाण्यातील वर्तकनगर प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहोत। याच ठिकाणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी सौ परीक्षा सरनाईक ह्या देखील या रॅलीमध्ये युती झाल्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि आपल्यासोबत जोडलेले आहेत परीक्षा सरनाईक जी काय सांगाल, पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात आणि महिला म्हणून लाडक्या महिला म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महिलांना तिकीट देखील दिले आहे। खरं तर आम्ही माजी नगरसेवकांना खरंच एक आनंद आहे, कारण गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही माजी नगरसेविका होते। लोकांची कामं तरी आम्ही करत होतो, कारण आम्हाला आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या परिसरातले आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ह्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांची कामं करत होते। पण कुठेतरी हे निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि आज तुम्ही जर बघितलं तर लोकसभेमध्ये पण आपण महायुतीसोबत लढलो, राज्य सरकारमध्ये पण आपण महायुतीसोबत लढलो आणि ठाणे महानगरपालिका पण आपण महायुतीसोबत लढले। पण लोकांचं जर आज तुम्ही उत्साह बघितला तर सगळी लोक खाली उतरलेली आहे। आज जर तुम्ही रॅली बघितलं तर असं वाटेल की एका आमदार आणि खासदारांच्या रॅलीसारखी आहे, कारण लोकांमध्ये लोकांची कामं झालेली आहेत। आज आमचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची युती इतकी घट्ट आहे, ह्यांची मैत्री इतकी घट्ट आहे की लोकांमध्ये जरी काही चर्चा असले पण आज सगळीकडे महायुतीचा बोलबाला आहे। कारण महायुतीच्या सरकारमध्ये लोकांची कामं भरपूर झालेली आहेत आणि लोकांना हल्ली काही नाही आहे, कोण काय आहे, लोकांना कामं पाहिजे आणि कामावरती लोक खुश आहेत। राजा का बेटा राजा नाही रहेगा असं या ठिकाणी पोस्ट करत पूर्वेश सरनाईक यांनी स्वतः त्याग केलेला आहे आणि तेच आता प्रत्येकाच्या प्रचार रॅलीमध्ये आणि तुमच्या पण रॅलीमध्ये पूर्ण कुटुंबीय रॅलीमध्ये मला तर असं वाटते, मला माझ्या मुलावरती खूप अभिमान वाटतो, कारण ज्या दिवशी त्यांनी 6-7 महिने आधीच सांगितलेले की पप्पा मला आपले पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी एक मोठी युवा सेनेची जबाबदारी दिली, मला महाराष्ट्राचा नेता केले। तर आता मला असं वाटतं की एक सामान्य कार्यकर्त्याला आपण हे माझं पद देऊया आणि त्याला मी निवडून आणणार। तर एक आई म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे। आई म्हणून बघतात, दुसरीकडे महिला म्हणून कसं बघतात? मीनाक्षी शिंदे यांची ऑडिओ क्लिप, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुठेतरी त्या टीका व्हायला लागली शिवसेनेवरती, कसं बघतात याकडे? मीनाक्षीताई हा एक खूप मोठा नेता आहे। मी एक सामान्य लोकप्रतिनिधी, एक नगरसेविका म्हणून काम करत असते, कारण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे। पण एक स्त्री म्हणून मला हे चुकीचं वाटलं की कुठली तरी एक व्हिडिओ क्लिप अशी व्हायरल करायची आणि मला असं वाटतं की पूर्ण महिला आघाडी त्यांच्यासोबत आहेत। पण कुठेतरी असं पण वाटते की आज जर खासदार नरेश म्हस्के साहेबांना बघितलं, त्यांचं मन किती मोठं आहे की त्यांनी बोलले आम्ही खासदार झालो, आमच्या मुलाला नको उमेदवारी। माझ्या मुलाने म्हणजे पूर्वेश सरनाईकांनी सांगितलं की मी युवा सेनाचं नेतृत्व करतोय, साहेबांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली, तर मी प्रत्येक वार्डात बघा, जरी माझ्या तरी त्या सगळ्या वार्डामध्ये आज तो फिरतोय, पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये फिरतोय। तर मला असं कुठेतरी वाटते श्रीकांत शिंदे साहेबांचा अभिमान आहे एक आई म्हणून, म्हणजे तो पण युवा नेतृत्व आहे की जेव्हा खासदारचं म्हणजे मिनिस्ट्री होत होती तर म्हणे नाही मी खासदार झाले, जे जुने आहेत त्यांना। तर मला असं वाटते की एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत आहेत। पण हे मीनाक्षीताईचं पद खूप मोठं आहे, म्हणजे ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत, ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत आणि महानगरपालिकामध्ये त्यांनी महापौर पदाचं नेतृत्व। तर आता असं गल्लीतलं राजकारण नाही करावं पाहिजे। नक्कीच पाहायला गेलं तर तुम्ही घरची जिम्मेदारी सांभाळत आलात, प्रभागाची सांभाळत आलात, का वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर पद म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, जर ठाणे महानगरपालिकेत महापौर पद म्हणून संधी दिली तर पुढचं संधीचं सोनं कसं करा? मी माझ्या आयुष्यामध्ये मी आई म्हणून, एक बायको म्हणून चांगलं काम केलेलं आहे, आई म्हणून एक चांगलं काम केलेलं आहे आणि आजी म्हणून पण मला त्याच्यात अजून जास्त मजा वाटते। आत्ताचं माझं सगळ्यात आवडतं जर असेल तर आजी म्हणून, आणि हे प्रभाग क्रमांक 5 मध्ये इतकं मला प्रेम मिळालं आहे म्हणून मी सरनाईक साहेबांना आधीच सांगितलं की मी पुन्हा उभी राहणार तर ह्या माझ्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभी राहणार। पण जर मला कुठे संधी मिळाली तर मला वाटतं मी संधीचं सोनं करणार। पण मी अशी आहे की लोकांमध्ये जर निवडून आली तर मी पहिला नंबरवरती असेल आणि माहिती नाही अपॉइंटमेंटमध्ये माझा कितवा नंबर असेल। महिलांसाठी अनेक गोष्टी ज्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सवलत दिली आहेत महिलांना बसमध्ये, का वाटतं तुमच्याकडनं
काय कशाप्रकारे सवलत असणार महानगरपालिकेचं जर तुम्ही महापौर झाला? नाही, मी तुम्हाला सांगेल की कधी जेव्हा तुम्ही महापौर पदाचं विचारलं आणि तेव्हा जेव्हा जर महापौर पदाची ब्रेकिंग न्यूज सुरू झाली की लगेच येतात की सगळं पद पण असं कोणी बघत नाही की गेल्या 5 टर्मपासनं की परिषद सरनाईक आपल्या प्रभागात किती कामं करते. खासदारकीच्या इलेक्शनमध्ये पूर्ण प्रभागातून त्यांचं 1 नंबरचं लीड होता, आमदारकीच्या ह्याच्यामध्ये 1 नंबरचं लीड होता. आणि तुम्ही बघणार की आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसं आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांना जास्त निधी आम्ही कसा आणू शकतो. आणि प्रभाग क्रमांक आज जर तुम्ही बघितलं तर ठाणे महानगरपालिकामध्ये प्रभाग 5ची बोलबाला आहे. जास्त विकास ह्या प्रभागामध्ये झाले. मग सिंधुताई सपकाळ असेल, पांडुरंगाची मूर्ती असेल, स्विमिंग पूल असेल, जिमखाना असेल, जिम्नॅस्टिक सेंटर असेल, तर ह्या सगळ्या कामामध्ये म्हणून मला असं वाटतं की जर महापौर पद पण असेल तर मी चांगलं करू शकेल. नक्कीच या ठिकाणी युती धर्म पाळला जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र सीताराम राणे देखील आहेत. राणेसाहेब, तुम्ही मैदानात उतरला आहेत, रिंगणात उतरला आहेत, कसं बघतात युतीचं वातावरण? नाही, नक्कीच वातावरण चांगलं आहे. केंद्रामध्ये युतीचं सरकार आहे, राज्यामध्ये युतीचं सरकार आहे आणि ठाण्यातल्या सर्व मतदारांना ठाणे महानगरपालिकेमध्ये युतीचं सरकार, महायुतीचं सरकार म्हणजे महायुतीचाच महापौर पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे लोक तयारीला लागले आहेत. 15 तारीखला मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि महायुतीचा महापौर बसेल. नक्कीच ताई, काय सांगाल प्रचार रॅलीमध्ये? नाही, ते निवडून आले. निवडून आले. मी बिनविरोध आलेली आहे. पेढे पहिलेच तुम्ही खाल्ले? पेढे पहिलेच खाल्ले पण खाल्ले. आणि वाटले पण. काय सांगाल मग युतीच्या धर्मामध्ये? नाही, नक्कीच जे ते बिनविरोध निवडून आलेले तरी आज ते आमच्यासोबत डोर टू डोर प्रचाराला आज सकाळपासून म्हणजे आज 8ही दिवस ते आमच्यासोबत प्रचाराला आहेत. आणि मला वाटतं की त्यांना पण आता ते मजा येते की कसं काम करायचं. त्यांनी पण ते शिकलेलेच आहेत घरामध्ये. आणि तेच आमची बघा 3 म्हणजे लाडक्या बहिणी जास्त आहेत आणि आता आम्हाला या भावाला आमची काळजी जास्त असणार. नक्कीच ताई, काय सांगाल प्रचाराचा रथामध्ये तुम्ही प्रचार करताय, इकडनं येणाऱ्या काळात कशाप्रकारे योजना या प्रभागामध्ये असणार आहे? आता तुम्ही बघितलेलं आहे प्रचाराच्या 3 दिवस बाकी आहेत आणि 8 दिवस आम्ही प्रचार केलेला आहे. तर आम्ही डोर टू डोर प्रचार केला पण प्रत्येक नागरिकांचा असाच रिस्पॉन्स आहे की बाबा तुम्ही ताई कशाला आलात, तुम्ही तर तिन्ही 4 जण म्हणजे ऑलरेडी सुलेखाताई तर निवडून आलेल्याच आहे. आम्ही 3 उमेदवार निवडून येणार आणि एक 100% तरी निवडून येणारच. आणि आमचा एक हे मानस आहे की बाबा प्रचंड मताधिक्याने आम्हाला मतदान पाहिजे आहे. आणि प्रभाग 5 असा आहे जी सगळे विकास कामं सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, परिषदांच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून खूप सुविधा झालेल्या आहेत जे पुढच्या पिढीसाठी खेळाडू वृत्तीच्या पिढीसाठी ते आवर्जून आहे. कारण जिम्नॅस्टिक आहे, आर्चरीचं आहे, फुटबॉल टर्फ आहे, क्रिकेटचं आहे, आता संकुल आपल्या उपवनच्या इथे होतं, तरण तलाव आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून. असे खूप सुविधा केलेल्या आहेत आपल्या प्रभागामध्ये. तर अजून 70% तर झाले, अजून आम्हाला पुढची विकास कामं करायची आहेत. हे नियोजन आहे. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना एवढंच आव्हान आहे की 15 तारखेला सगळ्यांनी म्हणजे फ्रेश होऊन सकाळी मतदान करा. कारण महिला बोलतात मी आता चाय पिएल, नाश्ता करेल, मग जेवेल, मग थोडी झोपेल आणि निघेल, असं न करता सर्वांनी आपापले ताई माई अक्कांना मीच आवाहन करते की सगळ्यांनी लवकरात लवकर मतदान करा. आणि हा एक संविधानाचा भाग आहे बाबा, प्रत्येकाचा एक मतदानाचा हक्क असतो, तो बजावा तुम्ही. फटाके आणि पेढे रेडी ठेवले? फटाके नाही, निवडणूक आहे ही निवडणुकीसारखीच लढायची असते. एक दिवस पण त्याच्यामध्ये आपण कमी पडायचे नाही. आम्ही आमचं पाठ्यपुस्तक पूर्ण 100% चांगलं केलेलं आहे. आणि मला असं वाटेल की मतदार 15 तारखेला भरभरून मतदान करेल. पण मी तुमच्या माध्यमातून फक्त प्रभाग क्रमांक 5 नाही पण पुणे ठाणे महानगरपालिकेमध्ये हद्दीमध्ये जेवढे उमेदवार आहेत, कारण सुजाण नागरे हे सांस्कृतिक ठाणे शहर म्हटलं जातं, विद्वानाचं ठाणे शहर म्हणलं जातं. तर ह्या ठाणे शहरामध्ये जर मतदाराचा हक्क म्हणजे मतदारांनी मतदानाचा हक्क 70%च्या वरती केलं तर ते खऱ्या मनाने सांस्कृतिक ठाणे म्हटलं जाणार. 16 तारखेला गुलाल फटाके रेडी? ते तर करायचंच ना, जसं जे एक काम आहे 15 तारखेनंतर 16 तारखेला आहेच ना. 16 तारखेला गुलाल उधळला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजप आणि सेनेचा युतीचा धर्म या ठिकाणी पाळला जातो. त्यामुळे येणाऱ्या काळात महापौर पद म्हणून संधी मिळाली तर नक्की त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं देखील परिषद सरनाईकांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता महापौर कशा प्रकारचा असेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव